नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज या बटाट्याची चवदार व टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहे. तर बटाट्याची ह्या रेसिपी काय आहे ते पुढं दाखवतेच तुम्हाला. तर यासाठी इथं बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत आणि कट मारून घेतलेलं आहे. लवकर शिजतात त्यासाठी. आता हे कुकरमध्ये टाकून 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता इथं 2 कप मैदा घेतलेला आहे. अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. 1 मोठा चमचा ओवा घेतलेला आहे. हे असं हातावर चोळून घ्यायचं आहे. आता मीठ घेतले चवीनुसार. चिमूटभर खाण्याचा सोडा घ्यायचा आहे. आता हे सर्व मिक्स करायचे आणि गॅसवर मी 2 चमचे तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे. गरम असल्यामुळं मी थोडं थंड झाल्यावर मिक्स केलेलं आहे. हाताला चटके बसतात म्हणून. आता थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे. आता इथे पीठ मळून झालेलं आहे बघू शकता. तर एकदम घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे. आता हे असंच झाकून ठेवायचे. आता इथं बटाटे पण शिजलेले आहेत. तर बघू शकता एकदम छान असे बटाटे शिजले. आता थोडेसे थंड झाल्यावर वरचं साल काढून घ्यायचे. थोडेसे गरम आहेत. आता हे काट्या चमच्याने अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे. आता सर्व बटाटे इथं बारीक करून झालेले आहे बघू शकता. आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर आता मसाला तयार करायचा आहे. 1 मोठा चमचा बडीशेप घेतलेले, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा धने घेतलेत, 4 ते 5 मिरे घेतलेले आहेत. आता हे सर्व भाजून घ्यायचे. आता हे जास्त पण भाजायचं नाही. थोडंसं गरम झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचे. थोडंसं आबडधोबड वाटलं तरी चालते. आता इथं वाटून झालेलं आहे. बघू शकता. आता याच भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या भाजलेल्या टाकायच्या आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे. मिठामुळे लवकर वाटते यासाठी. आता याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता याला आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची. आता या तेलामध्ये हे टाकून घ्यायचे. तर लसण अद्रक माझ्याकडून विसरलं होतं वाटताना टाकायचं. नंतर ह्याची पेस्ट बनवून टाकणार आहे मी लसण अद्रकची. आता इथे हिरवे वाटाणे टाकलेले आहेत. आता हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे. आता चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये. तुम्हाला जर आवडत असेल थोडंसं लाल तिखट टाकलं तरी चालते. आता इथं वाटाणे छान गरम झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये लगेच बटाट्याचे जे आपण बारीक केलेलं होतं ते बटाटे टाकून घ्यायचेत आणि मिक्स करून घ्यायचे. आता गॅस मध्यम चालूच आहे आणि गॅसवर ही भाजी बनवून घेतलेली आहे बघू शकता. आता इथं भाजी तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकलेली आहे, थोडीशी कोथिंबीर. आता हे मिक्स करून बाजूला उतरवून ठेवायचं आहे आणि इथं मी चिंचेचं चटणी बनवणार आहे.
आता यासाठी इथं चिंच आणि धने टाकून घेतलेला आहे. चिंचाचा गर आणि ह्याच्यात लाल तिखट टाकले 1 चमचा, धने जिरे पावडर, काळं मीठ, साधं मीठ टाकलेलं आहे आणि कॉर्न फ्लोअर आधीच मी मिक्स करून ठेवलेला आहे थंड असतानाच. आता ह्याच्यात गूळ टाकलेला आहे, थोडीशी साखर टाकायची. आता ही छान अशी चिंचेची चटणी तयार झालेली आहे किंवा तुम्ही सॉस पण म्हणू शकता. आता इथं गॅसवर तेल ठेवणार आहे गरम होण्यासाठी आणि इकडं पीठ पण एकदम छान भिजलेलं आहे बघू शकता. आता एकजीव करून घेतलेला आहे आणि याचे छोटीशी चपाती लाटून घ्यायची. आता इथे मध्यम आकाराची चपाती बनवून झालेली आहे. आता मधोमध असं चीर पाडून घ्यायची. अर्धा-अर्धा भाग करायचा या चपातीचा. त्याला पाणी लावून घ्यायचे आणि याचे समोसे बनवून घ्यायचे. तर एकसारखेच समोसे बनतात या पद्धतीनं बनवलेस आणि ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचे आणि थोडंसं बंद करून घ्यायचे पाणी लावून या पद्धतीनं आणि थोडं दुमटून ठेवायचं आणि समोश्याचा आकार येत बनतो यासाठी. अशाच पद्धतीने मी सर्व समोसे बनवून घेणार आहे. तर बघू शकता याच पद्धतीने मी सर्व समोसे तयार करून घेतलेले आहेत आणि नंतर तळण्यासाठी घ्यायचे. गॅस मध्यम ठेवायचा. जास्त तेल गरम करायचं नाही. थोडंसं कोमट असताना समोसे ह्याच्यामध्ये जेवढे बसतील एवढे तळून घ्यायचे. आता इथं 4 समोसे मी तळून घेणार आहे सुरुवातीला. एकदम गॅस कमी ठेवायचा आणि छान असे तळून घ्यायचे. एकदम सोनेरी रंग होईपर्यंत ह्याला तळून घ्यायचं या समोश्याला. आता बघू शकता एकदम छान असे समोसे तयार झालेले आहेत. याच पद्धतीने सर्व समोसे तळून घेणार आहे मी. आता इथे मुलांना खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. बघू शकता. आता ह्याच्यातच बारीक शेव टाकायची आणि चिंचेची चटणी टाकायची आणि तळलेल्या मिरच्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.